नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे। झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे। लवकरच झी मराठी वाहिनीवर दीपज्योती ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेतून पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे। पण एक नवीन मालिका सुरू होत असल्यामुळे एक मोठा प्रश्न समोर येतो, या नव्या मालिकेसाठी झी मराठीवरील कोणती मालिका बंद होणार? सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे या मालिकेचा TRP सध्या कमी असल्याचं सांगितलं जात आहे। झी मराठीच्या TRP लिस्टनुसार ही मालिका इतर मालिकांच्या तुलनेत मागे असल्यामुळे चॅनलने हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच ही झी मराठीवरील सध्या चालू असलेल्या जुन्या मालिकांपैकी एक असल्यामुळे मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, असंही बोललं जात आहे। म्हणूनच लवकरच ही मालिका बंद होऊन त्यावेळेत दीपज्योती ही नवी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे प्रेक्षक आता अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका बंद होणं योग्य वाटतं का? आणि तुम्ही दीपज्योती ही नवी मालिका पाहणार आहात का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच मराठी मनोरंजन अपडेटसाठी कलाकार कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका।